अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली चढाओढ आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलीय. या महानगरपालिकेत खरं तर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, पण भाजपला इथे बहुमत नाहीये. त्यामुळे अन्य विरोधी पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले होते. त्यांचं नेतृत्व वंचितचे प्रकाश आंबेडकर करत होते. आता ही विरोधी आघाडी अकोल्यामध्ये भाजपचा गेम करणार. आकड्यांच्या जुळवाजुळीत प्रकाश आंबेडकर वरच ठरणार असं चित्र दिसत होतं. पण आता मात्र भाजपनंच आंबेडकरांचा खेळ उलटवलेला असून अकोल्यात सत्तेचं गणित जुळवून आणलंय. भाजपनं मित्रपक्षांच्या मदतीनं शहर सुधारी आघाडी स्थापन करत सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय. महत्त्वाचं म्हणजे इथं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एकत्रित आलीय. पण अकोल्यामध्ये आता नेमकं काय घडलं? प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला बाजूला करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न कसा केलेला आणि याला भाजपनं काउंटर कसं केलं? अकोल्यात आता कोणाचा महापौर बसणार? पाहूयात या व्हिडिओतनं. अकोला महानगरपालिकेत एकूण जागा या 80 इतक्यात. बहुमताचा जादुई आकडा हा 41 आहे. त्यापैकी आता भाजपनं यंदाच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त 38 जागा जिंकल्या. त्यानंतर काँग्रेसने 21, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 6, वंचित बहुजन आघाडीनं 5, एमआयएमनं 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 3, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 1, अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 1 आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. इथे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतले भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येऊनही आकडा 40 पर्यंतच पोहोचत होता. त्यांना बहुमतासाठी 1 नगरसेवक कमी पडत होता. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांना सोबत घेणं गरजेचं ठरलं. यासाठी भाजपनंही ठाकरेंच्या शिवसेनेशी पडद्यामागे चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आलेल्या. इथं भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असं बोललं जात होतं. पण ठाकरे गटानं भाजपकडे उपमहापौर पद मागितलं, जे भाजपला द्यायचं नव्हतं. त्यामुळेच या ठिकाणी भाजप आणि ठाकरेंची युतीचीही चर्चा फिसकटली. आता एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र हालचाली चालू केल्या. त्यांनी भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू केली. याशिवाय अन्य विरोधी पक्षांना सुद्धा एकत्रित आणलं. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, एमआयएम आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये संयुक्त अशी बैठक झाली. या बैठकीला ठाकरेंची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक सुद्धा उपस्थित होता. प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी 45 मिनिटात चाललेल्या या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी प्लॅन आखण्यात आलेला. आता प्रकाश आंबेडकर हे विरोधी आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून लांब ठेवतील असं बोललं जात होतं. पण इथेच नेमका ट्विस्ट आला. कारण काँग्रेससहित सगळे विरोधी पक्ष हे एकत्रित येऊन सुद्धा संख्या 40 पर्यंत जात होती. म्हणजे बहुमतासाठी 1 नगरसेवक कमी पडत होता. त्यामुळे विरोधी आघाडीतले शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाची आवश्यकता होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नगरसेवक किंगमेकर ठरले होते. आता इथं भाजपनं 44 नगरसेवकांसहित सत्ता स्थापनेचा दावा करून प्रकाश आंबेडकरांना शह कसा दिलाय ते बघूयात. तर झालं असं की 2 दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची संयुक्त बैठक झालेली. या बैठकीनंतर त्याच रात्री पुन्हा या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची एक डिनर पार्टी झाली. या डिनर पार्टीतही त्यांच्यात एकत्रित येऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने 21 नगरसेवक असून सुद्धा आम्हाला कुठलंही पद नको अशी निर्णायक भूमिका घेतली. भाजपला रोखणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं. पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात मात्र पदवाटपावरून एकमत झालं नाही. त्यामुळे ही आघाडी फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिली. या डिनर पार्टीला शरद पवारांचे जे 3 नगरसेवक उपस्थित होते ते आता भाजपसोबत हातमिळवणी करून शहर सुधार आघाडीत सामील झालेले आहेत. अशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांना शह देत भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, अजितदादांचे 1 आणि अपक्ष 1 असे 44 नगरसेवक एकत्र आलेले आहेत. या गटाची नोंदणी शुक्रवारी संध्याकाळी अमरावतीतल्या विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणार हे निश्चित झालेलं असून प्रकाश आंबेडकरांचा डाव उधळला गेल्याचं दिसतंय.
खरं तर कुठल्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे अकोला महानगरपालिकेत सत्ता कोण स्थापन करणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीला तर भाजप आणि MIM एकत्र येणार अशाही चर्चा झाल्या, कारण या दोन पक्षांनी अकोट नगर परिषदेत तसा प्रयोग करून पाहिला होता. पण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं याला विरोध झाल्यानं हा प्रयोग थांबवण्यात आला. त्यानंतर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याबाबत सुद्धा बोलणी झाली, पण पदवाटपावरनं ही बोलणी फिसकटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी अखेर भाजप विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयोग सुद्धा काही यशस्वी झाला नाही. आता सरतेशेवटी महायुती आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत अकोल्यात सत्ता स्थापनेचा दावा केलाय. आता येत्या 30 जानेवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. इथे महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागू शकते हे सुद्धा पाहूयात. यावेळी अकोला महानगरपालिकेचं महापौरपद OBC प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे आता भाजपकडनं युवा महिला कार्ड खेळलं जाण्याची चर्चा आहे. गटनेते पदावरती युवा नेतृत्वाला संधी दिल्यानंतर भाजप आता महापौर पदासाठी सुद्धा तरुण चेहरा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वृत्तात बोललं जातंय. भाजपनं गटनेतेपदी भारतीय जनता युवा मोर्चाचे अकोला महानगराध्यक्ष पवन महल्ले यांची निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडनं नीतू जगताप या महापालिकेतल्या सगळ्यात तरुण नगरसेविकेचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर येतेय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या नीतू जगताप यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या प्रभाग क्रमांक 3 मधनं पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्यात. त्या फक्त 25 वर्षांच्या आहेत. इंटिरियर डिझायनरची पदवी घेतलेल्या जगतापी यांचं तरुण वय आणि त्या OBC महिला प्रवर्गातनं येत असल्यानं त्या महापौर पदाच्या शर्यतीच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. भाजपकडे सध्या OBC प्रवर्गातल्या 16 महिला नगरसेविका आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच भाजपमध्ये 40% तिकीट आणि पदं तरुणांना दिली जातील अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आता अकोल्यामध्ये गटनेते पदानंतर महापौर पदावर सुद्धा तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यताही बोलून दाखवली जातेय. नीतू जगताप यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सुद्धा राजकारणातली आहे. त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे वंचित बहुजन आघाडीकडनं सलग 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. पण महानगरपालिका निवडणुकीआधी त्यांनी वंचितमधनं भाजपात प्रवेश केलेला. आता त्यांच्या मुलीचेच नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच काय तर अकोला इथल्या महानगरपालिकेत प्रकाश आंबेडकरांनी जी भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, विरोधी पक्षांची मोट बांधली, ती आघाडी आता फिसकटल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्रित येत आंबेडकरांच्या या प्रयोगाला शह दिल्याची चर्चा सध्या अकोल्यात होतीये. आता अकोल्यात सुद्धा भाजपची सत्ता येणार आणि त्यांचाच महापौर बसणार हे फिक्स झालंय. पण आता महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, उपमहापौरपद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं? प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग काय यशस्वी झाला नाही याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.